Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn a play. प्ले म्हणजे काय रे बाळांनो? तर एक नाटक, एक ड्रामा दिलेला आहे त्यांनी. त्याचा पार्ट फर्स्ट आज आपण पाहणार आहोत. ओके. सीन फर्स्ट. मग पहिल्या दृश्यामध्ये काय दिले त्यांनी? अ किंग्स कोर्ट. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. पहा मग, राजाचा कोर्ट आहे, राजाचा दरबार आहे. आणि त्या दरबारामध्ये ते काय करतायत? द कोर्ट अवेट्स. ते कोर्टमधले जे लोक आहेत तर ते काय करतायत? वाट पाहत आहेत. अवेट्स मीन्स वाट पाहणे. द अरायवल ऑफ द किंग. अरायवल म्हणजे राजाच्या आगमनाचं. ओके. टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. आणि दोन गार्ड आहेत, म्हणजे दोन पहारेकरी आहेत. आणि ते कुठे उभे आहेत? तर स्टेजच्या राईट हँडला, राईट साईडला. फर्स्ट गार्ड सेड to the second guard, be alert, the king is about to arrive. जो फर्स्ट गार्ड आहे, पहिला पहारेकरी आहे, तो दुसऱ्या पहारेकरीला म्हणतोय की बी अलर्ट, सावध रहा. द किंग इज अबाउट टू अराईव्ह. म्हणजे दरबारामध्ये आता राजा येण्याची वेळ झाली आहे. ओके. म्हणजे राजा येण्यात आहे. सेकंड गार्ड सेड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट. कोणाला सावध व्हायचंय असं सेकंड गार्ड म्हणतोय. दुसरा पहारेकरी म्हणतोय, लाईफ सिम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. काय म्हणतोय तो? लाईफ म्हणजे जीवन. जीवन काय भासतंय म्हणे? ह्या लँडवर, या जमिनीवर किंवा त्या राज्यामध्ये एक लॉंग स्लीप, अशी लांब अशी झोप एक प्रकारे त्याला जाणवते. हे जीवन म्हणजे आय एम ॲट इज ऑल डे दो आय एम अ गार्ड. मी जरी गार्ड असलो, मी जरी पहारेकरी असलो तरी मी दिवसभर एकदम निवांत असतो. म्हणजे मला काही काम नसतं. फर्स्ट गार्ड सेड, हाऊ बोरिंग. किती कंटाळवाणं आहे हे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. हां, जर आज कोर्टमध्ये, आज दरबारामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग ड्रामा झाला, इंटरेस्टिंग असं काही घडलं तर कसं वाटेल त्याला? आश्चर्य वाटेल किंवा छान वाटेल. इट वुड एनलिवन द ॲटमॉस्फिअर. एनलिवन मीन्स उल्लसित करणे आणि किंवा उत्साहित करणे. मग इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, ते कसं होईल? एक उल्हासित होईल, खूप छान होईल. दरबारातलं वातावरण खूप सुंदर असं होईल. सेकंड गार्ड सेड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. पहा मग, सेकंड गार्ड म्हणतो की आय वुड बी इक्वली हॅपी. मी सुद्धा तेवढाच हॅपी राहील जर देअर वॉज नन. तसं काही नाही झालं तर. कारण त्याला काही फरक पडत नाही सेकंड गार्डला. एकदम तो निवांत असा आहे म्हणून. आणि नंतर ब्रॅकेटमध्ये दिले डिसायपल. डिसायपल म्हणजे शिष्य. एक शिष्य आजूबाजू पाहत असा एंटर करतो त्या कोर्टमध्ये. म्हणजे तो प्रवेश करतो त्या कोर्टमध्ये. ओके. फर्स्ट गार्ड सेड, हाल्ट मीन्स थांब, स्टॉप देअर. यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. तू काय आहेस म्हणे? स्ट्रेंजर मीन्स अनोळखी. आणि तू तुझी ओळख दे. गिव्ह युअर आयडेंटिटी. आयडेंटिटी मीन्स ओळख. डिसायपल सेड, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर. डिसायपल म्हणतोय, तो शिष्य म्हणतोय की तू बरोबर आहेस, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी ते काय आहे तर एक व्हिजिटर आहे, म्हणजे एक तुमच्या राज्याला भेट द्यायला आलो आहे. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. पहा मग, तो कुठून आला आहे बाळांनो? अ डिसायपल ऑफ द वाईज सेज. वाईज म्हणजे चतुर, हुशार अशा. सेज, सेज म्हणजे कोण? तर ऋषी, साधू. त्याचा हा शिष्य आहे. आणि कुठून आला आहे तो? फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट. घनघोर अरण्यामधून तो आला आहे. आणि कुठे हे अरण्य? तर ईस्ट ऑफ युअर किंगडम, या राज्याच्या पूर्वेकडे. ओके. फर्स्ट गार्ड सेड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. तू का म्हणून आलायस इथं? कसं काय आलायस इकडे? डिसायपल सेड, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेरी नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. काय म्हणतोय मग तो शिष्य? की मी ऐकल्यात अमेझिंग. अमेझिंग मीन्स आश्चर्यकारक अशा गोष्टी. अबाउट दिस किंगडम, ह्या राज्याबरोबर, राज्याविषयी. किंगडम मीन्स राज्य. ऑफ अंधेर नगरी. आणि त्या राज्याचं नाव काय आहे?
तर अंधेर नगरी आहे. अँड द ग्रेट किंग, आणि किंगचं नाव काय बाळांनो? राजाचं नाव आहे चौपट. आय एम एस्पेशली इम्प्रेस बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस, नो कॉम्प्लिकेशन्स. तो म्हणतोय की आय एम एस्पेशली इम्प्रेस, मी विशेष करून कोणत्या गोष्टीने इम्प्रेस झालोय? इम्प्रेस होणे मीन्स प्रभावित होणे. तर कोणत्या गोष्टीने? बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट, बाजारामधली प्रत्येक वस्तू इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. प्राईस मीन्स किंमत. इथल्या बाजारामधली प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकली जाते आणि नो कॉम्प्लिकेशन्स. कॉम्प्लिकेशन्स मीन्स गुंतागुंत. कोणती त्याच्या मध्ये गुंतागुंत नाही, किंवा एकदम इझिली कोणती गोष्ट आपण खरेदी करू शकतो अशा पद्धतीने. फर्स्ट गार्ड सेड, यू हॅव हर्ड राईट. हो, तू बरोबर ऐकलं आहेस. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड delectable sweets for the same price as an equal measure of vegetables. पहा मग, यू हॅव हर्ड राईट. फर्स्ट गार्ड म्हणतो, पहिला पहारेकरी म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे, तू बरोबर ऐकलं आहेस. आमच्या या राज्यामध्ये काय होतं तर मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट, जी महागातली महाग आणि सुंदर अशी जी स्वीट आहे ती कशी? फॉर द सेम प्राईस, सारख्या प्राईसला असेल जेवढी तू भाजी घेशील. मेजर ऑफ व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाल्याचं जे माप असेल तेवढ्याच मापामध्ये तुला ही मिठाई मिळेल आणि तेवढ्याच किमतीला. तर त्यावेळचं जे माप असेल त्याच्याविषयी म्हणतोय मग तो पहारेकरी की टकासेर भाजी टकासेर खाजा. ओके, मिठाईला त्याने खाजा म्हटलंय. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, आणि म्हणून मी काय आहे तर आनंदी याविषयी. इट मेक्स लाईफ इझी, आणि त्याच्यामुळे जीवन काय होतं? इझी होतं, सिम्पल होतं, साधं होतं, सोपं होतं. डिसायपल सेड, सो इट शुड. हां, ते तर असायलाच हवे. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. आणि म्हणून माझ्याकडे एक कल्पना आहे की जर आपण इथं सेटल झालो, स्थायिक झालो, तर ती एक चांगली गोष्ट असेल, चांगली कल्पना असेल. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट. पण इथं सेटल होण्याच्या अगोदर मला ह्या कोर्टमध्ये राजाला भेटावंसं वाटतं, किंवा राजाला भेटायला मला आवडेल. आय वुड लाईक टू अटेंड द कोर्टमध्ये हजेरी लावायला आणि त्याचबरोबर राजाला भेटायला, राजाला सन्मान द्यायला आवडेल. सेकंड गार्ड सेड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. क्यू मीन्स रांग, लाईन. आणि जो सेकंड गार्ड आहे तो म्हणतोय की तू जा आणि त्या लोकांमध्ये जाऊन उभा राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज, आणि स्टेजच्या मागच्या बाजूने मोठ्या आवाजामध्ये ऐकू येते की हिअर यू पीपल, लोक हो ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल. कोण येतंय तर मोस्ट नोबल असे. नोबल मीन्स उच्च कुलीन असे. मोस्ट रेवर मीन्स एक सन्माननीय. मोस्ट ग्रेशियस मीन्स दयाळू. अँड मोस्ट लर्न विद्वान असे किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. ह्या विस्तृत अशा राज्याचे, मोठ्या अशा राज्याचे राजे चौपट हे आगमन त्यांचं होतंय दरबारामध्ये, असं तो म्हणतोय. मेक अ वे फॉर द किंग, आणि राजासाठी काय करा तर रस्ता द्या. बो टू द रॉयल मोनार्क, आणि काय करा? बो मीन्स वाकून मुजरा करणे. टू द रॉयल मोनार्क मीन्स राजा. ओके. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बिगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन म्हणजे सिंहासन. मग चौपट हा जो राजा आहे तो आला दरबारामध्ये एकदम डामडौलमध्ये, म्हणजे बिगुल त्याचबरोबर ड्रम्स यांच्या वाद्यामध्ये त्याचं आगमन झालंय राजा चौपटचं, आणि आता राजा सिंहासनावर बसलाय. किंग सेड, लेट द कोर्ट बिगिन, आणि आता कोर्टमधल्या कामकाजाला सुरुवात करा. ओके, असं तो म्हणतोय. फोर्थ गार्ड मॅसेंजर, द फर्स्ट कंप्लेनंट. मग जो चौथा पहारेकरी आहे तो काय आहे तर मॅसेंजर आहे, संदेशवाहक आहे. आणि तो म्हणतोय की जो पहिला तक्रारदार आहे. कंप्लेनंट मीन्स तक्रारदार, तक्रार करणारा, तक्रार नोंदवणारा. थीप सेड, रशेस फॉरवर्ड अँड
वेल्स लाऊडली, जोराने ओरडतोय. आणि एकदम धावत धावत असा तो गेला. थीप आहे. थीप म्हणजे कोण? चोर. जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. मला काय पाहिजे? जस्टिस मीन्स न्याय पाहिजे. आणि ए महान अशा राजा, मला तुझ्याकडनं काय पाहिजे? न्याय पाहिजे. पहा, खरोखरच ही अंधेर नगरी. कारण न्याय कोण मागते राजाकडे? तर एक चोर है ना, की जो एक गुन्हेगार आहे, तरी तो काय करायला आलाय? राजाकडे न्याय मागायला आलाय. ओके. किंग सेड, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट? काय तुझी तक्रार काय आहे? Thief said, in this great land of अंधेर नगरी, my friend and I have been truly hardworking, honest thieves. पहा, एक चोर कधी ऑनेस्ट असू शकतो का? तरी सुद्धा तो म्हणतोय स्वतःला की ह्या अंधेर नगरीमध्ये माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग, मी आणि माझा मित्र काय करतो म्हणे की हार्डवर्क करतो, खूप असं काम करतो. आणि कसे तर आम्ही ऑनेस्ट थीव्ज आहेत, प्रामाणिक. ऑनेस्ट मीन्स प्रामाणिक असे चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन. आणि आम्ही काय आमच्या प्रोफेशनला, आमच्या उद्योगधंद्याला आम्ही कसे जागलो आहेत, म्हणजे आम्ही आमचा प्रोफेशन व्यवस्थितपणे करतोय इतक्या वर्षापासून, ऑल दीज इयर्स. अँड व्हॉट इज अवर रिवार्ड? आणि रिवार्ड मीन्स बक्षीस. आणि आम्हाला काय बक्षीस मिळालं? लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. कालच्या रात्री, लास्ट नाईट, आम्ही काय केलं? खूप प्रयत्नांनी. एफर्ट्स मीन्स प्रयत्न. वी मेड अ होल, एक होल बनवलं इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस. मर्चंट म्हणजे व्यापारी. एका व्यापाऱ्याच्या घरात ते चोरी करायला गेलेत. आणि त्या व्यापाराच्या घराची जी भिंत आहे तिथं त्यांनी काय केलंय? होल केलंय बाळांनो. व्हेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. आणि त्याची फॅमिली होती का तिथं? नाही. म्हणजे तर मर्चंटची फॅमिली तिकडे नव्हती. माय फ्रेंड पिअर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस वेन सडनली द वॉल कोलॅप्स. पहा मग काय झालं? पिअर्ड मीन्स निरखून पाहणे, निरीक्षण करणे. माझा जो मित्र आहे त्या काय केलं त्याने? काय करत होता तो की थ्रू दॅट होल, म्हणजे त्या होलमधून तो आत पाहत होता, घरामध्ये पाहत होता. आणि लगेच काय झालं म्हणे? तर वॉल कोलॅप्स. कोलॅप्स मीन्स कोसळणे. जी ती भिंत होती, ज्या भिंतीला त्यांनी होल केलं होतं, ती भिंत अगदी अचानक कोसळली. वेल्स लाऊडर. आणि हा जो तक्रारदार होता तो काय करू लागला? ओरडू लागला मोठ्याने. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि मग माझा मित्र काय झाला? जागीच ठार झाला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड. आणि माझा एकुलता एक मित्र होता, अँड पार्टनर, आणि माझ्या प्रोफेशनमधला, माझ्या उद्योगधंद्यामधला माझा पार्टनर होता. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. आणि पहा, तो कोणाला दोषी ठरवतोय? तर त्या मर्चंटलाच. ॲक्च्युली त्याच्या घरामध्ये तो चोरी करायला जातोय, आणि तरीसुद्धा तो दोषी ठरवतोय मर्चंटला, एक चोर. खरोखरच हा अंधेर नगरीतलाच राजा आहे, आपल्याला या स्टोरीवरनं कळतंय. ओके. किंग सेड, फेच द मर्चंट ॲट वन्स. फेच मीन्स जाऊन आणा किंवा पकडा त्या व्यापाराला. द मर्चंट ॲट वन्स. अ लाईफ फॉर लाईफ, जीवनासाठी जीवन. म्हणजे याचा मित्र मेला आहे ना, तर आपण आता काय करणार? त्या मर्चंटचं लाईफ घेणार. म्हणजेच मर्चंटला काय करणार? द मर्चंट मस्ट बी हँग. हँग मीन्स फासावर चढवणे. आपण काय करू? या व्यापाऱ्याला फासावर चढूयात. थर्ड गार्ड लिव्ज अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. आणि जो तिसरा पहारेकरी होता तो निघाला, मर्चंटला घेऊन आला, आणि मर्चंटने मुजरा केलाय राजाला. मर्चंट सेड, मर्सी म्हणजे दया करा. ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. आणि माझा इंटेन्शन म्हणजे हेतू, माझा असा हेतू नव्हता की हे जे स्किल्ड, एक कौशल्यवान असे जे प्रोफेशनल्स आहेत, हे जे थीव्ज आहेत, त्यांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट. आणि तो माझा दोष नाही आहे. दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. आणि ती भिंत कोसळली, तर त्या भिंत कोसळण्यामागे माझा काही दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझं घर आत्ताच बांधलं गेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेयर हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. पहा मग कोणाचा फॉल्ट म्हणतोय तो?
व्यापारी मर्चंट, तर ब्रिकलेअरचा. ब्रिकलेअर म्हणजे घर बांधकाम करणारे जे ब्रिकलेअर आहेत, ज्याला आपण मराठी भाषेत गवंडी असं म्हणतो, तर त्याचा फॉल्ट म्हणतोय व्यापारी. हू केअरलेसली बिल्ट म्हणजे जो निष्काळजीपणाने माझं घर त्याने बांधलंय किंवा ह्या वॉल ज्याने बांधलाय, तर तो दोषी आहे. किंग सेड, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली. आणि मग राजा म्हणतोय की हा जो केअरलेस निष्काळजी असा ब्रिकलेअर आहे, हा गवंडी आहे, त्याला पटकन माझ्यासमोर आणून उभं करा. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. म्हणजे त्याला आपण काय करूयात, हा फासावर लटकलाच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्ज अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. आता सेकंड गार्ड परत जाऊन त्याने त्या ब्रिकलेअरला आणलंय. ब्रिकलेअर सेड, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. हे दयाळू आणि विद्वान अशा राजा, निलिंग टू द किंग म्हणजे त्याच्या गुडघ्यांवर वाकून त्याने मुजरा करत, हॅव मर्सी, दया करा, आय बेग यू, डोंट सेंड मी टू द गॅलोज. गॅलोज मीन्स एक जिथं फाशी दिली जाते तो स्तंभ, गॅलोज. ओके, फाशीचा स्तंभ. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स अँड किल्ड अ मॅन. तो म्हणतोय की माझ्यावर दया करा, मी तुमच्याकडे काय मागतो, आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज. मला त्या फाशी स्तंभाकडे पाठवू नका किंवा फाशी स्तंभावर पाठवू नका. मी मान्य करतो, आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल, ती भिंत मीच बांधली, विच कोलॅप्स अँड किल्ड अ मॅन, जी कोसळली आणि एका माणसाला ज्या भिंतीमुळे मरण आलं, ती भिंत मीच बांधली. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण ते माझ्या केअरलेसनेसमुळे नाही झालंय, माझ्या निष्काळजीपणामुळे नाही झालंय. तर द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. आणि मी जे मॉर्टर यूज केलंय, ओके, ते ब्रिक्स आपल्याला माहिती आहे ना, सिमेंट आणि त्यानंतर रेती वगैरे, खडी वगैरे असं मिक्स करून ते ब्रिक्सवर लेअर दिला जातो, एक थर दिला जातो. आणि त्या ब्रिक्सच्या थरावर परत एक मॉर्टरचा थर येतो आणि अशा पद्धतीने ती वॉल बांधली जाते. तर जो मॉर्टर होतं म्हणजे जे मिश्रण तयार केलं होतं रेती आणि सिमेंटचं, ते कसं होतं, पुअर क्वालिटीचं, म्हणजे चांगलं नव्हतं. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणीच होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि एंटायरली हा पूर्णपणे कोणाचा फॉल्ट आहे, कोणाचा दोष आहे, तर मॉर्टर मेकरचा. म्हणजे ज्याने हे मॉर्टर बनवलं, ज्याने हे मिश्रण बनवलं, त्याचाच हा फॉल्ट आहे, त्याचा हा दोष आहे. किंग सेड, समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. ओके, मग त्याने त्या मॉर्टर मेकरला बोलावून पाठवलं. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. आणि त्याने त्याचं लाईफ, त्याचं जीवन त्याच्या निष्काळजीपणा, थॉटलेसनेस मीन्स अविचारीपणाला द्यायलाच हवं. त्याने असा जो अविचारीपणा केला तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. फर्स्ट गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. आणि जो पहिला पारेकरी तो निघाला आणि कोणाबरोबर रिटर्न आला, तर मॉर्टर मेकर बरोबर. आणि मॉर्टर मेकर रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग, धावत पळत तो राजासमोर आला. मॉर्टर मेकर सेड, वेलिंग लाऊडली, जोरजोराने ओरडत, फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, ओ मर्सीफुल किंग, हे दयाळू राजा, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ, मला फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. आणि मला काय आहेत म्हणे, एक पत्नी आणि 2 मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम, त्यांची काळजी कोण घेईल माझ्यानंतर. किंग सेड, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तू जो अविचारीपणा केला, निष्काळजीपणा केला, तर त्याची किंमत हे तुझं जीवन आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तुझं जीवन म्हणजेच तू फासावर जायलाच हवं, तुझं जीवन द्यायलाच हवं, कारण तू निष्काळजीपणा केला आहे, केअरलेसनेसपणा केला आहे. त्या मॉर्टरमध्ये पाण्याचं प्रमाण तू जास्त केलंस आणि त्यामुळे ती वॉल कोसळली, ती भिंत कोसळली. मॉर्टर मेकर सेड, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. मग तो म्हणतोय, नाही नाही, याच्यात माझा काही दोष नाही. ब्लेम म्हणजे दोष. द pot which I used to pour water into the mortar had an extraordinarily large mouth. पहा मग कशा पद्धतीने ते एकाचा
फॉल्ट दुसऱ्यावर, दुसऱ्याचा फॉल्ट तिसऱ्यावर येतोय आणि कशा पद्धतीने राजा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला दोषी ठरवतोय. आता मॉर्टर मेकर म्हणतोय की मला दोष देऊ नका. तर कोणाचा दोष होता? तर पॉटचा, त्या भांड्याचा, विच आय यूज टू पोअर वॉटर इन टू द मॉर्टर. त्या मॉर्टरमध्ये, त्या मिश्रणामध्ये, रेती आणि सिमेंटच्या मिश्रणामध्ये मी जे काही वॉटर पोअर करायला, म्हणजे वॉटर ओतायला, पोअर मीन्स ओतणे, जे पॉट यूज केलं, जे भांडं यूज केलं, तर त्याचं माउथ कसं होतं, त्याचं तोंड कसं होतं? एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज, अतिशय मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोर डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. आणि म्हणून काय झालं म्हणे, एक्सेस वॉटर, जास्तीचं पाणी त्या मिश्रणामध्ये ओतलं गेलं. आय वॉज हेल्पलेस. ओके, इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. आणि कोणाचा दोष होता म्हणे? तर त्या पॉटर्स चा दोष होता, जो कुंभार आहे, जो ते पॉट तयार करतो, त्याचा दोष होता. फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट, असं युजलेस पॉट त्याने तयार केले. किंग सेड, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. आता ते पॉटरला बोलवत आहेत, ज्याने ते भांड तयार केलं त्याला बोलवत आहेत. ही मस्ट बी एक्झिक्युटेड. एक्झिक्युटेड मीन्स फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट्स. एक्झिक्युटेड मीन्स हकालपट्टी करणे, किंवा त्याला एक प्रकारे तो फाशीच देण्याच्या मार्गावर होता. कोण? तर किंग. मोल्डिंग सच युजलेस पॉट्स. फोर्थ गार्ड लिव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर. आणि चौथा जो गार्ड होता तो निघाला आणि परत त्याने एंट्री केली त्या पॉटर बरोबर. ओके. पॉटर सेड, कॉवरिंग बिफोर द किंग, युअर मॅजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. पहा मग पॉटर कसा आलाय? कॉवरिंग मीन्स घाबरा घुबरा आहे, असा थरथर कापतोय तो किंग समोर उभा राहून आणि म्हणतोय, युअर मॅजेस्टी, माझे आदरणीय महाराज, शो मर्सी, दया दाखवा, टू दिस हंबल पॉटर, मी अशा विनम्र अशा पॉटरवर, कुंभारावर काय करा? दया दाखवा. आय ॲग्री, द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. पहा मग तो ॲग्री झालाय, सहमत झालाय की ते पॉट मी बनवलंय आणि मी ते मॉर्टर मेकरला सोल्ड केलंय, विकलंय. आणि कसं होतं ते? तर डिफेक्टिव्ह वन होतं, खराब होतं, डिफेक्टिव्ह. बट आय एम नॉट गिल्टी. मी काय नाही आहे म्हणे तरीसुद्धा, तर गिल्टी नाही आहे, दोषी नाही आहे. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. मी जेव्हा ते पॉट तयार करत होतो, मोल्डिंग आकार देत होतो त्या पॉटला, तेव्हा काय ऐकलं? आय हर्ड द स्वीट, एकदम गोड असा, डेलिकेट असा, नाजूक असा, टिंकलिंग ऑफ अँकलेट्स, छुमछुम असा आवाज. अँकलेट्स मीन्स पैंजण, पैंजणांचा आवाज मी ऐकला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. आणि कोण होतं? तर ते पैंजण कोणाचे होते? तर मनी लेंडर्स डॉटर, त्या सावकाराच्या मुलीचे होते. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. आणि तिने काय केलं म्हणे? डिस्ट्रॅक्टेड मीन्स डिस्टर्ब केलं, म्हणजे माझं लक्ष वेधलं गेलं त्या आवाजामुळे. आणि काय झालं? तर केव्हा असं झालं? तर आय वॉज शेपिंग द माउथ, आणि मी जेव्हा त्या पॉटच्या माउथला शेप देत होतो, अँड इट बिकेम टू वाईड, म्हणून ते कसं झालं? वाईड झालं, मोठं झालं. किंग सेड, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. मग आता राजा म्हणतोय की मनी लेंडर, जो सावकार आहे, त्याच्या मुलीला इकडे आणून उभं करा. दिस व्हेरी इन्स्टंट, लगेचच, आताच. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. आणि हा जो गरीब बिचारा पॉटर आहे, कुंभार आहे, त्याला काम करताना डिस्टर्ब केल्यामुळे तिला कुठे पाठवू? सेंट टू द गॅलोज, त्या वधस्तंभाकडे, जिथं फाशी दिली जाते, तिकडे आपण तिला पाठवूयात. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. आणि जो पहिला पारेकरी तो गेला आणि त्याने परत प्रवेश केला आहे कोणाबरोबर? तर त्या सावकाराबरोबर आणि त्याच्या मुलीबरोबर. मनी लेंडर सेड इन अ डेस्परेट व्हॉइस, ओ जस्ट किंग, स्पेअर माय डॉटर, शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. पहा मग काय म्हणतोय तो, अगदी डेस्परेट व्हॉइस, अगदी व्याकुळ होऊन, अजिजीच्या स्वरूपामध्ये म्हणतोय,
ओ जस्ट किंग, हे राजे महाराज, स्पेअर माय डॉटर, माझ्या मुलीला सोडा. शी इज माय ओनली चाइल्ड, माझं एकुलतं एक मूल आहे. बी वेडेड नेक्स्ट मंडे, आणि पुढच्या सोमवारी काय आहे म्हणे तर तिचं लग्न आहे. डॉटर सेड, ओ डू नॉट फ्रेट फादर. फ्रेट मीन्स घाबरणे, घाबरू नका. तिच्या वडिलांना म्हणते ती, द किंग विल नॉट हँग मी, मला राजा काही फाशी देणार नाही. युअर मोस्ट एस्टीम हायनेस, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम, बट ॲज माय फादर सेड आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. पहा मग ती काय म्हणते, मोस्ट एस्टीम, आदरयुक्त असे हायनेस, हायनेस म्हणजे राजाला उद्देशून ती म्हणते, आय रेअरली स्टेप आउटसाइड, मी क्वचितच बाहेर पडते, द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम, बट ॲज माय फादर सेड, मी क्वचितच बाहेर पाऊल टाकते, माझ्या घरातून बाहेर पडते, पण माझे वडील म्हणाले, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे, अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, माझे जे दागिने आहेत ते काय नव्हते तर तयार नव्हते. आय हॅड टू गो, म्हणूनच मी जायलाच पाहिजे होतं. कोणाकडे तर गोल्डस्मिथ, गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, सोनारच्या दुकानावर मला जायचं होतं. टू अर्ज हिम, त्याला विनंती करायला, अर्ज मीन्स विनंती करणे. टू वर्क फास्टर, काम कसं कर, पटापट कर असं सांगायला. अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स, ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने, ऑन टाईम, म्हणजे जे दागिने आहेत ते वेळेवर देण्यासाठी मला विनंती करायला त्याच्याकडे जावं लागलं होतं. द पॉटर शॉप इज ऑन द वे, आणि ह्या पॉटरचं, या कुंभाराचं शॉप कुठे तर त्या रस्त्यावरच आहे. आय कुड नॉट हेल्प इट, इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट, आणि कोणाचा दोष आहे म्हणे तर तो माझाही दोष नाही तर गोल्डस्मिथचाच दोष आहे. हॅड ही डिलिव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट द पॉटर्स शॉप, जर त्याने माझे दागिने वेळेवर दिले असते, टाईमवर दिले असते, वेळेवर दिले असते, ऑर्नामेंट्स ऑन टाईम, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स, मग मी घरातून बाहेर गेलीच नसती. गो पास्ट द पॉटर्स शॉप, आणि मग मी पॉटरच्या शॉपकडूनही गेली नसती. किंग सेड, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. आता पहा कोणाचा दोष कोणावर येतोय, अगदी चोराचा दोष आहे. ॲक्च्युली तो चोरी करतोय, गुन्हा करतोय, तरी सुद्धा आता तो येतोय गोल्डस्मिथवर, सोनारावर. आणि एनी डिले, डिले म्हणजे उशीर करणे, कोणताही उशीर न करता तो काय व्हायला पाहिजे, सोनार, ही मस्ट बी हँग, त्याला फाशी दिली गेली पाहिजे असं राजा म्हणतोय आता. ओके, आता हा जो प्ले आहे किंवा हे जे नाटक आहे ते कसं आहे, इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. आणि नेक्स्ट लेसनमध्ये आपल्याला सेकंड पार्ट पाहायला मिळणार आहे बेटा, तर शिकायला मिळणार आहे. ओके, सो यू हॅव टू सी नेक्स्ट व्हिडिओ ऑल्सो फॉर नेक्स्ट पार्ट. ओके, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.